हॅलो माय फ्रेंड्स. मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या बुक मधला नवीन जो चॅप्टर आहे न्यूज फ्लॅश ज्याचं नाव आहे ते वाचूया. मुलांना तुम्ही न्यूज तर वाचतच असाल न्यूजपेपर मध्ये किंवा न्यूज बघत असाल टीव्ही मध्ये, ऐकत असाल रेडिओमध्ये, ऐकता ना? नाही ऐकत? जर नाही ऐकत, नाही वाचत किंवा नाही पाहत तर तुम्हाला आजपासूनच हे सुरू केलं पाहिजे, कारण की न्यूज हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला जाणणं. तर चला बघूया चॅप्टर मध्ये काय गोष्टी दिल्या आहेत, काय गंमत जम्मत आहेत. चला वाचूया. मुलांना तुम्ही जेव्हा न्यूज बघत असाल टीव्ही मध्ये तेव्हा तुम्ही बघितलं असेल न्यूज अँकर जो असतो, न्यूज वाचणारा न्यूज वाचत राहतो है ना, समाचार वाचत राहतो आणि खालतून असे फ्लॅशेस पण चालत राहतात है ना, की त्याच्या बाबतीत की काही जे स्पेशल आहे, जे खूप जरुरीच्या न्यूज आहेत त्या पण खालती येत राहतात. तर ते ऍक्च्युली न्यूज फ्लॅश त्याला म्हणतात. आता बघा हे न्यूज फ्लॅश मॅच द पिक्चर्स, द हेडलाईन्स अँड द न्यूज आयटम्स. ह्याच्यात काय दिलेले आहे? न्यूज आयटम्स आहेत, जसं की हे एक न्यूज आयटम आहे, त्याच्याबरोबर पिक्चर्स दिले आहेत आणि हेडलाईन्स असे तीन दिले आहेत. हे न्यूज आयटम दिले आहेत, हे हेडलाईन्स आहेत आणि अशाच प्रकारे न्यूज पिक्चर्स दिले आहेत, की हे पाहे पिक्चर्स पण दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला सगळे जे आहे मॅच करायचे आहेत की कोणचे कशाबरोबर जातील. तर चला त्याच्याकरता आपण एक क्विकली जे आहे आपण वाचून घेऊ की न्यूज मध्ये काय दिलेलं आहे. चला वाचूया. सगळ्यात पहिली न्यूज बघा. रिओ डी जेनेरिओ ट्यूजडे 8 मार्च 2016. बघा, न्यूज लिहिताना सगळ्यात पहिले जागेचं नाव, मग जो दिवस असतो, तारीख आणि जे आहे हे सगळं लिहितात. मग न्यूज सुरू करतात. दिस इज अ हार्ट वॉर्मिंग स्टोरी ऑफ द फ्रेंडशिप बिटवीन अ पेंग्विन अँड अ 71-year-old ब्राझिलियन मॅन कॉल्ड जाओ पेरेरा डिसूजा. तर ही दोन जणांची कहाणी आहे मित्रताची. म्हणजे त्यात कोण आहे? जाओ पेरेरा डिसूजा हा एक 71 इयर्सचा माणूस आहे, ब्राझिलियन, ब्राझीलमध्ये राहणारा, आणि एक पेंग्विन, ह्यांची मित्रताची कहाणी आहे. जाओ इज अ रिटायर्ड ब्रिकलेयर हु लिव्स इन प्रोवेटा. तर जाओ जो आहे तो प्रोवेटामध्ये राहतो. अ फिशिंग विलेज क्लोज टू द कोस्ट ऑफ रिओ डी जेनेरिओ. रिओ डी जेनेरिओच्या जवळ फिशिंग विलेज आहे, म्हणजे तिथलं मुख्य काम जो आहे तो फिशिंग आहे. वन डे इन 2011 ही फाउंड अ 4-month-old मॅगेलेनिक पेंग्विन. एक दिवशी 2011 मध्ये त्याला एक 4 महिन्याचा पेंग्विन मिळाला ऑन द बीच नियर हिज हाऊस. त्याच्या घराजवळ जो बीच होता तिथे तो मिळाला. द पेंग्विन वॉज स्टार्विंग अँड वॉज कवर्ड इन ऑइल. तो जो पेंग्विन होता तो खूप स्टार्विंग म्हणजे तो भुका होता आणि कवर्ड इन ऑइल, तेलाने पूर्ण डुबलेला होता. जाओ brought him home. Over a week, Jao gently cleaned the penguin's feathers and fed him sardines, fish, till the bird was stronger. आता त्यांनी काय केलं? जाओने त्याला घरी आणलं, त्याला स्वच्छ केलं, त्याची पूर्ण देखभाल केली आणि त्याला खायला मासोळ्या दिल्या आणि त्याची पूर्ण सेवा केली. आणि एक हफ्त्यानंतर तो पूर्ण स्ट्रॉंग पेंग्विन जे होतं ते परत स्ट्रॉंग होऊन गेला. आफ्टर दॅट जाओ ट्राय टू रिलीज हिम इन द सी, बट एव्हरी टाइम द बर्ड स्वॅम बॅक टू हिज होम. त्यानंतर त्यांनी कितींदा प्रयत्न केला की तो त्या पेंग्विनला, त्या बर्डला जे आहे परत पाण्यात टाकून दे, परत जाऊन तो सी मध्ये टाके, समुद्रात टाके, आणि ते परत पेंग्विन त्याच्याजवळ येऊन जाय. जाओ नेम द पेंग्विन डिंडिम. तर त्यांनी त्याचं नाव काय ठेवलं? पेंग्विनचं डिंडिम नाव ठेवलं. डिंडिम स्टेड विथ जाओ फॉर नियरली 11 months. 11 महिने तो त्याच्या बरोबर राहिला, पेंग्विन जो आहे तो जाओ बरोबर. इन फेब्रुवारी ही गॉट न्यू फेदर्स अँड कोट. फरवरीच्या महिन्यात त्याला नवीन फेदर्स आले, म्हणजे नवीन पंख लागले आणि नवीन कोट, कारण की तो जेव्हा त्याला मिळाला होता तेव्हा तो खूप लहान होता आणि आता तो मोठा होऊन गेला. वन डे ही डिसअपियर्ड. तर एक दिवशी तो गायब होऊन गेला. कोण गायब झाला? पेंग्विन. पीपल थॉट डिंडिम हॅड लेफ्ट जाओज हाऊस. तर लोकांना काय वाटलं की डिंडिम जो आहे त्यांनी जाओचा हाऊस, जाओचं घर सोडून दिलं. इमॅजिन जाओ सरप्राईज when a few months later डिंडिम walked up to him on the beach and returned home with him. तर एक दिवशी काय झालं की जाओचं सरप्राईज म्हणजे त्याला खूप आश्चर्य वाटला जेव्हा काही महिन्यानंतर डिंडिम जो आहे तो त्याच्याबरोबर परत आला बीच मधनं आणि त्याच्या घरी गेला. फॉर द लास्ट 5 years डिंडिम हॅज बीन फॉलोइंग दिस रुटीन. तर जे आहे मागच्या 5 वर्षापासून डिंडिम असंच करतोय. म्हणजे माणसाची आणि पेंग्विनची मित्रता आहे याच्यात दाखवली गेली आहे. ही गोज अवे टुवर्ड्स द एंड ऑफ जानेवारी अँड रिटर्न्स इन जून. तर तो जानेवारीच्या शेवटी तो चालला जातो डिंडिम आणि परत येतो जून मध्ये. वेअर डज ही गो? तो कुठे जातो? मॅगेलेनिक पेंग्विन स्विम thousands of kilometers टू गो टू देअर ब्रीडिंग स्पॉट ऑन द सदर्न कोस्ट ऑफ अर्जेंटिना अँड चाइल्ड. म्हणजे ते लोक जिथले नेटिव्ह असतात, जिथले राहणारे असतात, ते मूळतः जिथले असतात ते तिथे जातात आणि मग
परत येऊन जातो हा. एव्हरी इयर डिंडिम मेक्स द ट्रिप साऊथ अँड स्विम्स बॅक होम टू स्टे विथ जाओ अगेन. तर साऊथ कडे म्हणजे दक्षिणेकडे जातो दरवर्षी आणि मग तो परत जाओच्या घरी परत येतो. यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड एनिमल्स एज पेट्स इन ब्राझील. ब्राझीलमध्ये असं रूल आहे, असा नियम आहे की तुम्ही जे आहे ते अॅनिमल्सला नाही ठेवू शकत, वाईल्ड अॅनिमल्सला घरी नाही ठेवू शकत. बट इन दिस रेअर केस, पण या केसमध्ये इट इज डिंडिम द मॅगेलेनिक पेंग्विन हु चुजेस टू स्टे विथ हिज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर. पण ह्याच्यामध्ये काय की तो जो डिंडिम आहे, जो पेंग्विन आहे, तो स्वतःहून त्याच्या मित्राबरोबर राहायला येतो. तर अशा प्रकारची ही आपण स्टोरी वाचली. ह्याच्याबरोबर बघा आता कोणचं जातं, मोर डायनासोर फॉसिल फाउंड इन कच, हे नाही जात. ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम, हे सुद्धा चुकीचं आहे. डिंडिम स्विम्स 8,000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. तर ही जी हेडलाईन आहे ही त्या पहिल्यावाल्या बरोबर एकदम करेक्ट बसते. तर ही त्याची हेडलाईन झाली. आणि आता फोटो बघा कोणची जाईल, फोटो ह्याच्या बरोबर बघा, ह्या फोटो कोणच्याच नाही वाटत आहे. ही 4 नंबरची फोटो बघा, रिओ डी जेनेरिओ लिहिलंय इथे. डिंडिम ट्रॅव्हल्स अप टू नियरली दिस पॉइंट एव्हरी इयर टू मीट हिज ह्युमन फ्रेंड. आणि इथे इथपासून इथपर्यंत एवढं ट्रॅव्हल करतो डिंडिम. तर ही फोटो आणि ही फोटो की माणूस आणि हा पेंग्विन दाखवलाय, तर या 3 आणि 4 नंबरच्या फोटो त्या ह्याच्या बरोबर जातात. तर अशाच प्रकारे आता जे आहे आपण नेक्स्ट न्यूज वाचू. आता आपल्याला पूर्ण न्यूज वाचायची सुद्धा जरूरत नाही आहे, आपण थोडंसं वाचूनच समजून घेऊ. Ahmedabad, February 15, 2016. A team of Indian and German scientists working near Bhuj in the Kutch region of Gujarat had found a big fossil of a dinosaur in a hill in Lodai village. म्हणजे की एका गावाजवळ कच्छ मध्ये खूप मोठा डायनासोर माहिती तुम्हाला, त्याचा जो आहे कंकाल पावला गेला. आता ही पहिली लाईनच पुष्कळ आपल्याला जाणायला की काय असेल. ह्याचं हेडलाईन बघा, मोर डायनासोर फॉसिल फाउंड इन कच्छ, हे तर ह्याची हेडलाईन झाली. आणि नेक्स्ट काय झालं, ह्याचा फोटो बघा, फोटो पण आपल्याला ह्याच्यात दिसून येईल. हा नंबर 2 चा जो फोटो आहे, हा काय दिसतो ह्याच्यात की फॉसिल दिसतो ह्याच्यात, म्हणजे याचा कंकाल दिसतो आहे. तर अशा प्रकारे ह्याचं झालं. आणि लास्ट न्यूज जी आहे तुमची, तर ही ऑफकोर्स जे आता उरलेलं आहे. फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशन वेव्स. तर ग्रॅव्हिटेशन वेव्स म्हणजे सायन्स, विज्ञानशी रिलेटेड ही न्यूज आहे. तर विज्ञानशी रिलेटेड दिलाय, ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. ही ह्याची जी आहे न्यूज बनेले, ह्याचा हा जो आहे हेडलाईन आहे. आणि फोटो ह्याच्यात कोणची लागेल, नंबर 1 ची ही. तर अशा प्रकारे आपण जे आहे पूर्ण न्यूजही वाचून आणि 2 लाईन सुद्धा वाचून आपल्याला सांगता येतात की काय न्यूज असेल आणि काय ह्याच्यात. तर मेनली मॅच करायचं होतं, जे की आपण मॅच छानपैकी केलं. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आन्सर्स आहेत, ते आपण आता आपल्या स्लाइड्स मध्ये बघूया की त्यात काय आहे. आता बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे काही स्टेटमेंट्स दिले आहे, वाक्य दिले आहे. टिक द वन्स दॅट आर न्यूज अँड पुट अ क्रॉस मार्क अगेन्स्ट दोज दॅट आर नॉट न्यूज. आपल्याला जी न्यूज असेल, जे समाचार असेल, त्याच्या पुढे काय करायचंय, टिक करायचंय. आणि जे समाचार नाहीये त्याच्या पुढे काय, क्रॉस. मीरा वेंट टू स्कूल टुडे. मीरा आज शाळेत गेली, हा कोणता समाचार नाहीये. मुलं खूप रोज शाळेत जातात, तर ह्याच्यात काय, ह्याच्यात क्रॉस, ही न्यूज नाहीये. मीरा रीच्ड माउंट कलसूबाई इन रेकॉर्ड टाइम. तर ही एक न्यूज आहे की मीरा जी आहे ती माउंट कलसूबाई म्हणजे पर्वतावरती चढली रेकॉर्ड टाइम वरती. तर हे न्यूज आहे, ह्याच्यावरती टिक कराले. मयंक गॉट अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर. मयंकला एक गिफ्ट मिळाला बहिणीकडनं, ही न्यूज नाहीये, ह्याच्यात क्रॉस. मयंक वन द फर्स्ट प्राइज इन नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन. मयंक प्राइज जिंकला मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये, ही न्यूज आहे, ह्याच्यात टिक लागेल. असीम फाउंड इज मिसिंग पेन. असीमला आपली हरवलेली पेन मिळवली, तर ती न्यूज नाहीये, हे तर रॉंग, क्रॉस. असीम फाउंड अ 200-year-old कॉइन. असीमला 200 वर्ष जुना कॉइन मिळाला, तर ही न्यूज आहे, तर हे टिक. अंबिका बम्प्ड इनटू हर सिस्टर इन द किचन. अंबिका काय झालं, आपल्या बहिणी बरोबर किचन मध्ये बम्प झाली म्हणजे पडली, तर ही न्यूज नाहीये. अंबिका हॅड एन ऍक्सिडेंट इन द सिटी स्क्वेअर अँड ब्रोक हर लेग. हिचा ऍक्सिडेंट झाला शहरमध्ये, तर ही एक न्यूज आहे, त्याच्यावरती टिक. बघा, नोट दॅट वी डू नॉट यूज ए विथ द वर्ड न्यूज. आपण ए न्यूज असं कधी नाही म्हणत. वी कॅन से एनी न्यूज, नो न्यूज, बट नॉट अ न्यूज. अ न्यूज नाही म्हणायचं कधी पण, एनी न्यूज म्हणतात, नो न्यूज म्हणतात, है ना. वी हॅव टू से अ पीस ऑफ न्यूज, अ न्यूज आयटम एटसेट्रा. तर हेही आपण म्हणू शकतो, पण कधी पण ए न्यूज असं नाही म्हणत. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ न्यूज. तर न्यूजचा फुल फॉर्म काय झाला, नॉर्थ,
ईस्ट, वेस्ट आणि साऊथ हा फुल फॉर्म होतो. अशाच प्रकारे ह्याच्यात छान छान मजेदार गेम्स दिले आहेत की तुम्ही कशा प्रकारे पब्लिश अ नॉन न्यूज न्यूजपेपर. ठीक आहे ना, एक तुम्ही न्यूजपेपर बनवू शकता आपल्या मनाने, त्याच्यात तुम्ही कटिंग लावा, आपल्या आवडीचे जे आहे ना फोटोग्राफ्स लावा, कलेक्ट करा, त्याला आपल्या मित्रांबरोबर करा, हेडलाईन द्या, पहा, ऍडव्हर्टिजमेंट बनवा, न्यूज रिपोर्ट बनवा. ठीक आहे, आणि अशी तुम्ही कलरफुल पेपरवरती बनवू शकता. तर हे तुम्ही आपल्या मनाने करू शकताय हे बघा. आणि त्याच्यानंतर बी अ रिपोर्टर. रिपोर्टर बनायचंय तुम्हाला. कसं? फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. 5 मुलांचा ग्रुप बनवा. इन इच ग्रुप प्रिपेअर 1 शॉर्ट न्यूज बुलेटिन इन इंग्लिश. हर ग्रुपमध्ये तुम्ही काय कराल? एक छोटासा इंग्लिशचा न्यूज बुलेटिन तयार करा. तुम्ही न्यूज बघू शकता इंग्लिशची. युअर न्यूज बुलेटिन शुड हॅव ऍटलीस्ट 4 न्यूज आयटम्स. 4 न्यूजचे आयटम्स असले पाहिजे ऑफ अबाउट 4-5 लाईन्स. ठीक आहे, प्रत्येकामध्ये 4-5 लाईनी असले पाहिजे. न्यूज अँकर असेल त्याच्यामध्ये. अदर्स विल बी रिपोर्टर्स. तुम्ही न्यूज बघता ना, तुम्ही जर न्यूज बघत असाल तर तुम्हाला माहितीये की अँकर काय करतो? तो बसला राहतो. जसं मी इथे बसून बोलतीये. आणि रिपोर्टर काय करतात? ते बाहेर जाऊन आणि जे आहे रिपोर्ट आणतात, ते रिपोर्ट असतात. अशा प्रकारे तुम्ही एक असं मजेदारसं गेम खेळू शकताय. आता याचे आपण क्वेश्चन आन्सर सुद्धा बघूया. बघा, क्वेश्चन आन्सर्स आपण बघूया याचे. फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज? म्हणजे लोकांना न्यूज, समाचार हा कुठून कुठून मिळतो? कोणते सोर्स असतात याचे? तर कुठून मिळतात? न्यूजपेपर, टीव्ही, रेडिओ आणि नेटवर्क. नेटवर्क म्हणजे काय? जो इंटरनेट वगैरे त्यावर न्यूज मिळतात है ना. व्हॉट कुड बी द मिनिंग ऑफ हेडलाईन? हेडलाईनचा अर्थ काय असेल, काय असू शकतो? द टायटल ऑफ न्यूज आयटम म्हणजे की एक न्यूज आयटम कोणची दिली त्याचा टायटल असू शकतो. आपण जसं की आता बघितलं होतं जेव्हा ती एक्सरसाइज केली मॅच करायवाली, तर न्यूज आयटमचं एक टायटल असू शकतो. गिव्स शॉर्ट समरी ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ द न्यूज आयटम. म्हणजे जो न्यूज आयटम आहे, जर आपण हेडलाईन वाचतो तर आपल्याला तुरंत क्लिक होतो की ही न्यूज कसल्या बाबतीत असेल. ठीक आहे ना. तर हेच म्हणतात की गिव्स शॉर्ट समरी. लहानशी समरी दिसून जाते आपल्याला एक लाईनीमध्ये की ही जी पूर्ण न्यूज आहे ही कोणत्या बाबतीत दिलेली आहे. वाय इज अ डेट गिव्हन विथ एनी न्यूज आयटम? कोणत्याही न्यूज आयटम बरोबर एक डेट का दिलेली असते? आपण आता बघितलं न्यूज आयटम दिलेले होते, त्याच्याबरोबर डेट होती, म्हणजे तारीख होती, जागेचं नाव होतं, हे सगळं होतं. तर हे का होतं? याचं कारण काय? टू नो वेन द इन्सिडेंट ऑर हॅपनिंग टूक प्लेस. हे जाणण्याकरता की ही जी वस्तू आहे, हे कोणताही इन्सिडेंट, जी घटना आहे ती केव्हा घडली, ही आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून हे डेटचं द्यायचं आहे, तारीख म्हणून देतात. हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली? आपल्याला खूप लवकर कळून जाते आजकाल तर न्यूज, खूपच लवकर, म्हणजे की काही सेकंड मध्येच कळून जातं की दुनियाच्या कोणत्या भागेत काय झालं आहे. हे कसं कळतं? थ्रू फॉरेन रिपोर्टर्स. तर जे फॉरेन मध्ये, विदेशमध्ये आपले रिपोर्टर्स बसले आहेत त्यांच्याद्वारे, एजन्सीजच्या द्वारे आणि नेटवर्क. आणि ह्याच्याशिवाय आपलं जे आजकाल जे इंटरनेट आहे त्याच्याद्वारे आपल्याला तुरंत कळतं. जसं की आता कोरोना महामारी जी फैलली, तर त्याच्या तुरंत आपल्याला कळून गेलं होतं. कसं कळलं? ते याच प्रकारे कळलं आपल्याला, इंटरनेटच्या थ्रू, आपल्या रिपोर्टर्सच्या थ्रू ते तुरंत कळलं होतं आपल्याला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड इन न्यूजपेपर्स अँड द न्यूज वी सी ऑन टीव्ही? खूप सिंपलचा प्रश्न आहे हा, की फरक काय आहे? जो आपण न्यूजपेपर, अखबारमध्ये जो आपण न्यूज वाचतो, समाचार वाचतो त्याच्यामध्ये, आणि जो आपण टीव्ही मध्ये, टेलिव्हिजन मध्ये आपण जो न्यूज बघतो, या दोन्हीमध्ये काय अंतर आहे? आता ह्याचा आन्सर तर मी तुमच्याशी सांगा बरं पटपट, काय अंतर आहे? हा, बिलकुल सही. काय अंतर आहे? टीव्ही गिव्स व्हिज्युअल रिपोर्ट ऑफ द न्यूज आयटम. हे पहा, दोघांमध्ये न्यूज सेमच असते, समाचार तर सेम असतो, बस टीव्ही मध्ये आपण त्याला पूर्ण चलता फिरता बघू शकतो, है ना. व्हिज्युअल रिपोर्ट ऑफ द न्यूज आयटम, जोही न्यूज आहे, समाचार आहे, त्याला आपण व्हिज्युअली, आपण डोळ्यांनी आपल्या बघू शकतो व्यवस्थित. व्हॉट मेक्स न्यूज? न्यूज कशाने बनते? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. व्हॉट मेक्स न्यूज? एनी न्यूज, लेटेस्ट हॅपनिंग्स, incidents, any new latest happenings, incidents, important views of the people related with social, political, religious, etc. म्हणजे कोणताही एकदम नवीन गोष्ट जी असते, ठीक आहे ना, लेटेस्ट म्हणजे एकदम नवीन गोष्ट, त्यात हॅपनिंग्स, इन्सिडेंट्स म्हणजे काही पण जी घटना नवीन झालेली आहे है ना, त्याच्याने न्यूज बनते. इम्पॉर्टंट व्ह्यूज ऑफ द पीपल म्हणजे खूप जे महत्वाचे लोक असतात त्यांचे जे दृष्टिकोन आहे त्याच्याने पण न्यूज बनते.
है ना, पीपल रिलेटेड विथ सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस एक्सेट्रा. आणि अशाच प्रकारे जे लोक आपल्या सामाजिक आणि राजनैतिक, धार्मिक आणि विविध प्रकारच्या ह्याच्याशी जुळलेले आहेत, त्यांचे दृष्टिकोन ह्या सगळ्याशीच न्यूज बनते. त्यांच्या ज्या गोष्टी असतात या सगळ्यांनी न्यूज बनते. तर हे जे आहे हे सगळं न्यूज बनवतं. तर आज आपण मेनली जे आहे न्यूज काय असते, ठीक आहे ना, कशाने बनते, कसं होतं, त्याच्याकरता म्हणजे की लोक किती प्रयत्न करतात हे सगळं आपण बघितलं. कोणची वस्तू न्यूज आहे, कोणची नाही हे सुद्धा आपण बघितलं ते एक्सरसाइज मध्ये, की जर मी शाळेत जाते तर ती कोणची न्यूज नाही. मी शाळेत जाताना कोणतं असं काम केलं ज्याच्याने की आपल्या सोसायटीवरती, आपल्या समाजावरती काही फरक पडतंय, तर ती एक न्यूज असू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही पण छान छान न्यूज बनवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि आपल्या मोठ्यांना दाखवा. ही आजची सेशन इथे समाप्त होते. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.